असं आहे, मी जनतेचा वकील म्हणून काम करतो. विरोधाला विरोध करण्याचं काम मी आयुष्यात केलं नाही. जीवनदायी आरोग्य योजनेपर्यंतचे प्रस्ताव आणि विषय मांडायचे आणि त्यावर तात्कालिक मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी सर अतिशय सकारात्मक निर्णय करायचे. आणि म्हणून माझी भूमिका ही जनतेचा वकील म्हणून आहे. साधारणतः 10 जुलैपर्यंत अधिवेशन, पुरवणी मागण्या, शासकीय विधेयकाच्या संदर्भातली चर्चा आणि सत्तारूढ पक्षाचा किंवा विरोधी पक्षाचा जो ठराव असतो, ज्या प्रस्तावाच्या संदर्भात आपण चर्चा करतो, त्याची नेमकी भाषा आणि विषय याची निश्चिती यावर सविस्तर चर्चा झाली. साधारणतः विधिमंडळाच्या कामकाजाचा दर्जा हा उत्तम असावा, हा गुणात्मक असावा, राज्याच्या जनतेचे विविध प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशनाचा संधीचं सोनं करावं, हा या मागच्या अधिवेशनातला साधारणतः चर्चेचा महत्वाचा भाग राहिला. असं आहे, विरोधी पक्षांनी या अगोदर आम्ही मागण्या करायचो तेव्हा 2 दिवसाची अधिवेशन घेतली. खरं तर माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय एकनाथजी, माननीय सुनेत्राताई यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही 3 आठवड्याचं अधिवेशन सांगितलं आणि 3 आठवड्याचं अधिवेशन होते आहे. आता यामध्ये कधीच 4 आठवड्याचं अधिवेशन मागच्या 1995 पासून आजपर्यंत झालेलं मी पाहिलेलं नाही. मग अशा वातावरणात कारण नसताना दर्जेदार योग्य विषयाची चर्चा करणं ही जबाबदारी घेतली पाहिजे. आचारसंहिता माझ्या माहितीप्रमाणे तर 18 तारखेला मतदान आहे, 22ला निवडणुकीचे निकाल आहे. त्याचा 22ला तर आपण, तुम्हालाही माहित आहे की 22ला फार कामकाज नसतं. आपण शोकसभा करतो, शोक प्रस्तावानंतर पुरवणी मागण्या सादर होतील आणि सभागृह संपेल. असं आहे, मी जनतेचा वकील म्हणून काम करतो. विरोधाला विरोध करण्याचं काम मी आयुष्यात केलं नाही. 1995 ते 99 आमचं सरकार असताना सुद्धा मी खनिज विकास निधीपासून जीवनदायी आरोग्य योजनेपर्यंतचे प्रस्ताव आणि विषय मांडायचे आणि त्यावर तात्कालिक मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी सर अतिशय सकारात्मक निर्णय करायचे. आणि म्हणून माझी भूमिका ही जनतेचा वकील म्हणून आहे. आणि माझा आवाजाचा विषय उपस्थितच होत नाही, कारण जगामध्ये 193 देश आहे. 193 देशात 14 देशात वाघ आहे. 14 देशातले सर्वात जास्त वाघ माझ्या मतदारसंघात. मग स्वागत केलं पाहिजे. देशहितासाठी तकलादू विचाराचे राजकीय पक्ष, कौटुंबिक राजकीय पक्ष जर देशाच्या राजकारणामध्ये आपल्या कुटुंबाच्या नीतीनी नुकसान करत असेल, तर मग अशा प्रसंगामध्ये स्वतंत्र गट करून पाठिंबा देणं गैर काय? शेवटी या देशामध्ये तुम्ही राम मंदिरांना विरोध करता, 370ला विरोध करता, तलाकला विरोध करता, महिला आरक्षणाला विरोध करता, राम हे काल्पनिक कथा आहे असं सांगता, अयोध्येच्या राम मंदिराला तुम्ही विरोध करता, समान नागरी कायद्याला तुम्ही विरोध करता, देशाची आत्मा अस्मितेला विरोध करता. तर कधी ना कधी असा प्रसंग तुमच्यावर येणारच आहे. हा तृणमूल काँग्रेसचाच नव्हे, अनेक पक्षाचा येणार आहे. आता सध्या 99 आहे म्हणून काँग्रेसचे. माननीय विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र मोदीजींचं हेच तर वैशिष्ट्य आहे की मला शिव्या दिल्या म्हणून राष्ट्रहितासाठी जर कोणी पुढे येत असेल तर व्यक्तिगत अहंकारामध्ये न राहता देशाचा स्वाभिमान, देश हा माझ्यासाठी सर्वोपरी आहे या भावनेने करतात. उद्या एखाद्या राजकीय नेत्यांनी मला शिव्या दिली म्हणून देशहितासाठी कोणी वाघ्याचा वाल्मिकी होत असेल तर त्याला थांबवलं तर रामायण कधीच निर्माण होणार नाही. माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये एक गोष्ट मी अनुभवली की माननीय देवेंद्रजी अधिवेशनाचा कालावधी जो निश्चित केला जातो तो कमी करावा असं कधीच म्हणत नाही. आजही मी अनुभवलं नाही. महत्वाची घडामोड घडताय की नाही मला माहित नाही, पण ही घडामोड राष्ट्रहितासाठी असेल तर घडलीच पाहिजे. असं आहे की श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीचं सरकार पाडण्यासाठी तुम्ही भाजपचे खासदार फोडले होते, त्यांना मदत केली होती. इथं सरकार पाडण्यासाठी नाही तर देश घडवण्यासाठी जर एखाद्या पक्षाचे खासदार सोबत घेत असतील आणि तेही कोणताही पद्धतीचा गैरउपयोग न करता विचाराच्या आधारावर, तर मला वाटतं वाईट काय हो. काँग्रेसने काय काय धंदे केले हे तर सर्वांना माहिती आहे.
महाराष्ट्राचे तेव्हा भारतीय जनता पार्टीचे खासदार होते, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींच्या वेळी त्यांना येऊ नाही दिलं. शेवटी त्यांचा निर्णय, या निर्णयामध्ये त्यांना काय वाटतं, त्यांचा कायद्याच्या संदर्भात काय अभ्यास आहे, गट नवीन करण्याच्या संदर्भात त्यांनी ज्यांच्याशी चर्चा केली त्यांनी काय सल्ला दिला, त्यावर ते निर्णय करतात. प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र विषय आहे आणि स्वतंत्र विचार करण्याची शैली आहे. शेड्यूल 10 मध्ये जे लिहिलं आहे ना, त्याचं इंटरप्रिटेशन प्रत्येकाला आपल्या मनाने करण्याचा अधिकार आहे, कारण त्याच्यामध्ये स्पष्टता नाही आहे. बहुमताच्या संदर्भात घेतलेले निर्णय आणि या संदर्भामध्ये त्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या लोकशाहीच्या दृष्टीने पक्षाच्या बहुमताचं ऐकलं पाहिजे, ही भूमिका सुद्धा संविधानामध्ये अपेक्षित आहे. जर एखादा पक्ष दादागिरी करत असेल, आपले खासदार म्हणजे हे गुलाम आहे, वेठबिगार आहे या भावनेने वागत असेल, तर अशा गुलामगिरीच्या विरुद्ध बंड करण्याचा अधिकार संविधानाने आम्हालाही दिलाय आणि शेड्यूल 10 यामध्ये संदिग्ध आहे.